नमस्कार. लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणी वाचवण्यासाठी सभासदांनी एकत्र या, अभिजित पाटील यांचे भावनिक आवाहन. 22 जुलैला होणाऱ्या लिलावाच्या पार्श्वभूमीवर चिंतन बैठक, समिती स्थापन करून न्यायालयीन व लोकशाही मार्गाने लढा देण्याची तयारी. लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी ही शहादा परिसरातील शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या कष्टाची उभारणी असून ती कोणत्याही परिस्थितीत वाचली पाहिजे. ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाची नसून संपूर्ण परिसराच्या भविष्यासाठीची आहे. त्यामुळे आपसापसातील मतभेद विसरून सर्व सभासदांनी एकत्र येऊन सूतगिरणी वाचवण्याचा निर्धार करावा, असे भावनिक आवाहन शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी केले. लोणखेडा बायपास रस्त्यावरील शिव प्लाझा लॉन्स येथे कमलनगर, उंटावत आणि होड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या प्रस्तावित लिलावाच्या पार्श्वभूमीवर सभासद व कामगारांची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष वनश्री मोतीलाल तात्या पाटील, भानुदास पाटील, बुधा पाटील, हिरालाल पाटील, हिरालाल बाबू पाटील, रमेश चौधरी, ॲडव्होकेट गोविंद पाटील, डॉक्टर वसंत पाटील, लक्ष्मण पाटील, रामेश्वर चौधरी, संजय धारू पाटील आदी उपस्थित होते. अभिजित पाटील म्हणाले की अण्णासाहेब पी.के. पाटील यांनी हजारो शेतकऱ्यांच्या योगदानातून सूतगिरणीची स्थापना केली. शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून शेअर्स घेत ही संस्था उभी केली. सूतगिरणीचा लिलाव झाल्यास परिसराचे आर्थिक वैभव आणि सभासदांचे हक्क धोक्यात येतील. त्यामुळे सर्व सभासदांनी एकत्र येत लढा देणे गरजेचे आहे. सूतगिरणी वाचवण्यासाठी गरज पडल्यास न्यायालयीन लढाईसह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासही आम्ही तयार आहोत. मात्र त्यासाठी प्रथम सभासदांची प्रतिनिधी म्हणून समिती स्थापन करून सर्वांनी विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यमान संचालक मंडळाने पारदर्शकपणे काम केल्यास सूतगिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. तात्यासाहेब मोतीलाल पाटील यांनी सांगितले की तालुक्यातील अनेक सहकारी प्रकल्प समाजाच्या योगदानातून उभे राहिले, मात्र एकामागून एक प्रकल्प हातातून जात आहे. सूतगिरणी संकटात असल्याचा इशारा अनेक वर्षापासून देत आहोत, पण सभासदांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासामुळे कोणी पुढे आले नाही. आता तरी सर्वांनी जागे होऊन सूतगिरणी वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हिरालाल मक्कन पाटील यांनी सूतगिरणीचा सुवर्णकाळ आठवत सांगितले की या सूतगिरणीचे नाव देश विदेशात पोहोचले होते. सभासदांनी नेतृत्वातील विश्वासामुळे 120 दिवसापर्यंत उधारीवर कापूस दिला होता. अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या या संस्थेच्या लिलावाची प्रक्रिया NCDCने सुरू केली असली तरी योग्य प्रयत्न केल्यास ती थांबवता येऊ शकते. बैठकीत रमेश चौधरी, डॉक्टर वसंत पाटील, कुंवरसिंग पटले यांच्यासह अनेक सभासदांनी मनोगत व्यक्त करत शेतकरी, सभासद व कामगारांच्या हितासाठी एकजुटीची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभाई पाटील यांनी तर सूत्रसंचालन माधव पाटील यांनी केले. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.